4 कारले घेतले आहेत. कारली कट करून घेतले आहेत. आता मीठ व लिंबाचा रस लावून बाजूला ठेवायचे आहे. मीठ व लिंबाचा रस लावून साईडला ठेवले आहे. कारले पाणी घालून धुवून घ्यावे. कारले धुवून घेतले आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे. लसूण, आले, कोथिंबीर, खोबरे याची पेस्ट, एक बारीक चिरलेला कांदा छान हलवून परतून घ्यायचे. नंतर कारली घालून परतून घ्यायचे. नंतर एक मोठा टोमॅटो याची प्युरी घालून परतून घ्यायचे. आता मसाले घालूया. 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 चमचे शेंगदाणे कूट व थोडेसे गूळ घालून मिक्स करून घ्यायचे आहे. गरम पाणी घालून छान शिजवून घ्यायचे. नंतर आमचूर पावडर व गरम मसाला 1 चमचा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. भाजी छान शिजली आहे. कारल्याची चमचमीत भाजी तयार आहे. नक्की करून पहा.